हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आज आपण 7वा अध्याय बघणार आहे. तर आपण आपलं मंगलाचरण आधी म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुत्पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आधी पहिलं प्रथम आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते. नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर स्लाइड्स बनवल्या, हा उपक्रम सुरू केला. आमच्या मराठीच्या पूर्ण टीम आणि आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी यांना प्रणाम करते. मग अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण सर्वजण इथे वेळेत येता, तुम्हा सर्वांना पण माझा सादर प्रणाम. तर आहे ना, आपण आज 7वा अध्याय बघणार आहोत, ज्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. काल बघितला आपण ध्यान योग. ध्यान योग माताजी पुढची स्लाइड घ्या. आपण बघितलं की अर्जुनाला इंटरेस्ट होता ना त्याच्यामध्ये जरासं ध्यान योगामध्ये. तर कृष्णाने डिटेल सांगितलेलं आहे. तर इथं अष्टांग योग आहे, तो 8ही अंगाने तुम्ही कृष्णांशी जोडलं जावं लागतं. तर ते सगळं बघितल्यावर अर्जुनाला काय तो योग फारसा आवडला नव्हता. मग त्याच्यानंतर अर्जुनाने पुन्हा विचारलं की मन एकाग्र होतं का एवढं कधी कोणाचं. तर कृष्णाने काय सांगितलं, अभ्यास युक्तेन, तुला त्याचा सराव करावा लागेल आणि तुमच्याकडे वैराग्य हवं. आणि मग त्याच्यानंतर मन कसं आपलं सर्वात मोठा शत्रू आणि मित्र दोन्ही असू शकतं ते सांगितलं. मग अयशस्वी योगींचं गंतव्य स्थान सांगितलं कुठे, जर का ते निम्मार्थ वगैरे प्रवास करून त्यांचं मार्ग भ्रष्ट झाले, तर त्यांना एका श्रीमंत आणि गुणवान अशा कुटुंबात जन्म मिळतो. आणि समजा अगदी समाधीच्या स्तरापर्यंत जातायत आणि काहीतरी होऊन मृत्यू आला किंवा काहीतरी झालं, तर अशांना कृष्ण वैष्णव कुटुंबात जन्म देतात, की जिथून त्यांचं भक्तीचं हे उरलेला मार्ग ते पुरा करू शकतात. आणि सर्वोच्च योगी कोण आपण बघितले होते की भक्तीमध्ये जे आहेत त्यांना कृष्ण सर्वोच्च योगी म्हणत होता. आपण गोपी, पुन्हा त्यांचे गोप सखे, गोकुळातले सगळे जण यांची उदाहरणं बघितली होती. हा, तर हा जो आजचा 7वा अध्याय आहे ना, हा इथपासून भक्ती योगाचे अध्याय सुरू झाले. हे 6 अध्याय हे कर्मयोगातले होते, पहिले 6. आता हे जे मधले 6 अध्याय हे भक्ती योगातले आहेत. आणि झालं कसं, आता कधी कधी गणितच्या वगैरे पिरियडला बघा होतं असं की
मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव बघूनच की त्यांना गणित अजून नाही कळलेलं, मग शिक्षक त्यांनी तसंच न सांगता सुद्धा पुन्हा एकदा ते गणित शिकवतात. तसं इथे शेवटी भक्ती योगाविषयी सांगितलं आणि अर्जुनाला हा भक्तियोग चांगला वाटायला लागला, कारण त्याला काय ध्यान योग आवडला नव्हता. म्हणून त्याला त्याच्याविषयी आणि जाणायचं होतं. ते त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून पुढे कृष्णाने आता हे भक्ती योगाविषयी डिटेल सांगायला सुरू केलेलं आहे. आणि जेव्हा आपण एखाद्याची भक्ती करतो, हा, तर तुम्हाला माहित हवं की तुम्ही कुणाची भक्ती करतायत, कोण आहेत ते, डिटेल त्यांच्याविषयी. त्यामुळे इथं ह्या अध्यायात कृष्णाने त्यांच्याविषयी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. हा, की आपल्याला कळायला हवं की आपण कोणाची भक्ती करतोय. ओके. माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि काय आहे बघूया त्या अध्यायामध्ये. तर त्याचं नाव काय आहे? ज्ञान विज्ञान योग. ज्ञान म्हणजे नॉलेज, पण त्याचं विज्ञान कधी होतं? जेव्हा तुम्ही ते जीवनात उतरवता, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज. हा, म्हणजे जे काय शिकलाय ते जीवनात तसं वागतात, तेव्हा ते विज्ञान बनणार आहे. ते बघूया आपण आता, हा, कसं वागायचंय. मग तर असा हा ज्ञान विज्ञान योग आहे. नाहीतर शिकलाय तुम्ही पण ते कधी उपयोगातच आणलं नाही, तशी प्रॅक्टिसच केली नाही, तर का उपयोग त्या ज्ञानाचा? हम्म. आणि गीता तशी नाहीये. गीता हे तुम्ही जीवनात उतरवायचंय. मग त्याच्यानंतर आहे ना, भगवान कृष्णांच्या विविध शक्तींविषयी इथे सांगितलेलं आहे, वर्गीकरण. मग कृष्णांना कोण शरण जातं, कोण शरण जात नाही, हे कृष्णाने सांगितलंय. मग थोडं देवपूजेविषयी सांगितलेलं आहे. हा, आणि मग भ्रमातून भक्तीकडे बघू आपण, आपल्याला भक्तीकडे जायचंय. ओके. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. हे आहेत हे ना महाविष्णू आहेत. उद्या पाहू आपण. ह्यांच्या एका उच्छ्वासामधून करोडो ब्रह्मांड बाहेर येतात. हम्म. आणि त्यांनी श्वास आत घेतला की ती करोडो ब्रह्मांड होती तशी त्यांच्या आतमध्ये जातात. तर हे महाविष्णू आहेत. ओके. हा, पुढची स्लाइड घ्या. वाचा म्हणजे. श्रीकृष्ण श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनाः पार्थयोगं युज्मद् आश्रय असंशयं समग्रं मां यथा ज्ञानसी प्रच्युनु. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगा अभ्यासाद्वारे माझ्यावर मन असक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसं जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण. हा ना, भक्ती योग आता सुरू झाला, 7वा अध्याय, हे 12वा अध्याय. तर भक्ती योगातला हा पहिला श्लोक आहे बघा. तिथे कृष्ण आपल्याला काय सांगतायत बघा. श्री भगवान म्हणाले की माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन, हा, योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू पूर्णपणे निस्संदेह कसा तू मला पूर्णपणे आणि निस्संदेह कसा जाणू शकशील ते ऐक. मग ते काय म्हणतायत ते ऐक म्हणतायत. हा, तच्छृणु, की तू लक्ष देऊन ऐक आता. तर ही जी भक्तीची सुरुवात असते ना, ही ऐकण्यामधून होते. लहान मूल बोलायला शिकतं, पण त्याच्या आधी ते ऐकत असतं. जे ते ऐकतं तेच मग ते बोलायला शिकतं. तसं भक्ती ही कानाने, म्हणजे तुम्ही ऐकायला हवं. योग आपण हे ऐकणं कसं आहे माहितीये, निस्संदेह ऐकायचंय आपल्याला. हा, तर त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला शंका येतील, त्या अर्जुनाला पण येत आहेत, त्या विचारा तुम्ही. आणि त्याच्यानंतर कृष्णांविषयी कुठलाही संशय मनात ठेवू नका, असं ऐका. हा, आणि ऐकताना पण कसं ऐकायचंय माहित आहे, एकतर पुरं लक्ष देऊन कानात प्राण आणून ऐकलंयस. आणि अर्जुन कसा ऐकतोय बघा, अजिबात कशाकडेही दुर्लक्ष करत नाहीये तो. आणि आहे ना, वरिष्ठांमुळे शुद्ध गुरु शिष्य परंपरेतनं ऐकायला हवं तुम्ही. जे खरं सांगतायत, म्हणजे जे सनातन ज्ञान आहे, जे शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून आले, जे मनाला वाटलं ते नाही सांगत आहेत ते. हा, म्हणजे आता आपण
कोणाकडूनही, ज्यांना त्याचा फारसा काही माहित नाही, मला वाटलं मी अर्थ काढले तसं मी सांगतोय आणि आपण ते ऐकतोय, ह्यातून आपण कुठे पोचू नाही शकणार. ज्यासाठी गीतेचं जे ध्येय आहे किंवा जीवनाचं ध्येय आहे की कृष्णांची हे म्हणजे सेवा किंवा कृष्ण भक्ती मार्गावर चालणं, ह्यापर्यंत आपण पोचू नाही शकणार. ते जर का करायचं असेल तर आपल्याला श्रवण हे लक्ष ठेवायला पाहिजे. तुम्ही अगदी लक्ष देऊन योग्य गुरु शिष्य परंपरेतले ज्यांनी त्याचा अभ्यास केलाय, हा, अशांकडून श्रवण करायला हवं. आणि त्यांच्यापाशी तुम्ही आपल्या शंका वगैरे विचारा आणि तुमच्या मग निस्संदेह व्हा आणि ऐका, आणि ऐकताना लक्ष देऊन ऐका. हम्म. हा, घ्या माताजी पुढचे slide. आता ना ऍक्च्युली आपण आता भक्ती योगातले अध्याय शिकतोय. हा, तर आता भक्ती करायची. भक्ती म्हणजे काय? तर कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. हा, मग भक्तीमध्ये काय केल्याने भगवंतांना खूप आनंद होत असेल? सेवा तर करायची आहे, पण काय आहे जे कृष्णांना सर्वात जास्त प्रिय असेल? तुम्हाला सांगा, तुम्हाला काय वाटतं की त्यांना काय आवडत असेल सर्वात जास्त? भगवंतांना त्यांच्या भक्तांवर खूप प्रेम आहे. त्यांनी जी कारण चौथ्या अध्यायात सांगितले, त्यात पहिलंच सांगितलेलं आहे की मी माझ्या भक्तांना आनंद देण्यासाठी येतो. मग त्यांच्या भक्तांची जो सेवा करतो ना, तो कृष्णांना अत्यंत प्रिय असतो. की त्यांच्या शुद्ध भक्तांच्या सेवेमध्ये जो आहे त्याच्यावर कृष्णांचं खूप प्रेम असतो. हा माझ्या भक्तांना आनंद देतोय. हा, आणि दुसरं की जो बद्ध आत्म्यांना कृष्णांपर्यंत आणून सोडतो. म्हणजे आपण मायेचे, ते आता 14व्या अध्यायात कळेल की मायेच्या प्रभावामुळे आपण आपलं कृष्णांशी असलेलं नातं विसरलोय. हा, जो कोणी ह्या गीता भागवतम ह्याचा प्रचार करून ना ते जाणीव करून देतो की कृष्णच आपले म्हणजे कृष्णांबरोबर आपलं काय नातं आहे, अशांना, असे भक्त पण कृष्णांना खूप आवडतात. म्हणजे ना, आता समजा एक मेंढपाळ आहे. हम्म. त्याच्या 100 मेंढ्या आहेत आणि त्या चरायला बाहेर इकडे तिकडे होत्या, चरत होत्या, आणि 99 मेंढ्या परत आल्या. पण एक आहे ना, ते जरा लांब गेलं फिरायला आणि ते नाही आलं, ती मेंढी नाही आली परत. मग ह्याला तू म्हणजे त्या 99 आपल्या जवळ आहेत त्याची काळजी वाटत नाही, पण तो एक जो चुकीच्या मार्गांना गेलाय, इंद्रिय सुखांमध्ये बुडालाय, त्याची खूप काळजी वाटत राहते. आणि समजा एखाद्याने ती मेंढी त्याला परत आणून दिली, तर त्याला केवढा आनंद होईल आणि तो किती हे असेल त्यांच्याविषयी विनम्र की हा, तुम्ही माझी मेंढी परत आणून दिली. तसं आहे, हे जे आपण आहोत ना, आणि जे कोण स्वतःच्या जीवनातला थोडा वेळ आणि थोडस प्रयत्न करून अशांना हे ज्ञान देतात आणि कृष्णांपर्यंत आणून सोडायच्या प्रयत्नात असतात, त्यांच्याविषयी कृष्णांना अतिशय प्रेम वाटतं. हम्म. त्यामुळे ह्या दोघांना, ह्या दोन गोष्टींनी कृष्णांना अतिशय आनंद होतो. हा, मग आपण भक्ती करतो, मग आपण पहिल्यांदा काय शिकलोय की आपण जॉब करायला हवं की कृष्णा. आता कालच आपण बघितला की कलियुगाचा धर्मच आहे. सत्ययुगाचा काय होता की विष्णूंची ध्यान धारणा, त्रेतायुगाचा काय तर मोठे मोठे यज्ञ, द्वापार युगाचा विस्तृत अशा मंदिर पूजा, आणि कलियुगाचा धर्मच काय आहे की तुम्ही हरिनाम जप करा. मग आपला जप काय आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. मग काय आहे अर्थ ह्याचा? तर इथे हरे, हरा, हरा म्हणजे कोण? राधा. आणि संस्कृत मध्ये हाक मारताना हराचं हरे, राधाचं राधे, तसं हराचं हरे होतं. मग आपण राधेला प्रार्थना करतोय, तिला हाक मारतोय. राधेलाच का? तर कृष्णांचं मन आहे ना, ते राधेजवळ आहे. हम्म. त्यामुळे तिने कृष्णांचं मन हरलेलं आहे, त्यामुळे आपण राधेला प्रार्थना करतोय की हरे कृष्ण. आता कृष्ण म्हणजे काय? तर सर्वाकर्षक. हं?
कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे की सर्व काही आकर्षून घेतात. तुम्ही त्यांना शरण गेल्यावर ते तुमचं पाप सुद्धा आकर्षून घेतात, तुम्हाला शुद्ध करतात. आणि ते तुम्ही एकदा कृष्णांची जादू चालली की आपण बाकी कशात मध्ये अडकू नाही शकत. हा, इतके ते सर्वाकर्षक आहेत. तुम्ही वर्णन वाचा त्यांची, तर असे ते सर्वाकर्षक आहेत. हा, मग हरे कृष्ण, मग आपण हरे म्हणजे राधेला प्रार्थना करतोय की राधे आम्हाला कृष्णांच्या प्रेममय भक्ती सेवेमध्ये व्यस्त ठेव. असं हरे कृष्ण तिला आपण ही प्रार्थना करतोय. हा, कारण कृष्णांकडे नाही चालणार, कृष्णांचं मन राधेजवळ आहे, त्यामुळे आपण राधेला प्रार्थना करतोय. मग हरे कृष्ण झालं. मग ह्याच्यात राम काय आहेत? तर राम जे आहेत ना, राम ह्या शब्दाचा अर्थच आहे की आनंदाचा उगम. हा, जेव्हा ही भक्तिमय सेवेमध्ये आपण व्यस्त राहू तेव्हाच आपल्याला खरा आनंद कळणार. तो आनंदाचा बाहेर कुठेही शोधावा लागणार नाही आपल्याला. तो आपल्या आत प्रगटेल. हा, मूळ आनंद, कारण राम हे आनंदाचा मूळ आहे, आनंदाचा उगम आहे. हा, त्यामुळे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि राम आणि कृष्ण हेच दोन का घेतले आपण? म्हणजे शास्त्रात त्यांनी, तर राम आणि कृष्ण हे कृष्णानी ह्या दोन्ही ह्याच्या म्हणजे पृथ्वीवर अवतार जेव्हा घेतले तेव्हा त्यांनी मनुष्य जीवन जगून दाखवलेलं आहे की ते कसं जीवन जगायचं असतं. रामानी आदर्श स्वतः आचरण करून सांगितलेलं आहे की एक मनुष्य म्हणून तुम्ही कसं वागायला हवं. आणि मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो आपण त्यांना. हर एक नात्यामध्ये तुम्ही अगदी तुम्ही वनस्पती निसर्गापासून ऋषीमुनी सगळ्यांशी कसं वागायला हवं आपण, हे दाखवून दिलेलं आहे. आणि जर का तुम्ही तसं नाही वागलात तर काय होणार, हे कृष्णानी अमर्याद पुरुषोत्तम आहे ते. हा, त्याचे परिणाम कसे भोगायला लागतात हे कृष्णाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या त्या अवतारांमध्ये अगदी आयडियल मनुष्याने कसं वागायचं ते शिकवलेलं आहे आपल्याला. हा, बाकीचे जे अवतार आहेत ना, नरसिंह, परशुराम, मत्स्य, कुर्म, वराह, हे एका स्पेसिफिक कामासाठी आले, त्यांनी ते काम केलं आणि त्यांच्या धामात निघून गेले. पण राम आणि कृष्ण ह्यांनी मनुष्यांना जीवन कसं जगायचं हे शिकवलेलं आहे. म्हणून राम आणि कृष्ण बरेच शास्त्रार्थ आहेत हा इथे. मग आणि एक असा पण अर्थ निघतो की जेव्हा कृष्णांबरोबर हे असतात कायम अनंत शेष, ते त्यांना सोडून कुठेही कधीही जात नाहीत. मग जेव्हा कृष्ण अवतार होता तेव्हा बलराम म्हणून आले, राम आले तेव्हा लक्ष्मण म्हणून आले, आणि विष्णू तर काय त्यांच्यावर निद्रेत म्हणजे शयन करतात, तुम्ही बघता. त्यामुळे ते अनंत शेष अशा पण अर्थाने राम आहेत ते, कारण ते कधीही कुठेही त्यांना सोडून जात नाहीत आणि ते गुरु तत्व आहेत म्हणून. हा, तर असे विविध अर्थ आहेत, आपण दोन हे बघितले. म्हणून आपण त्यांना प्रार्थना करतो राधेला, की मुख्य म्हणजे की आम्हाला त्यांच्या प्रेममय भक्ती सेवेमध्ये व्यस्त ठेव. वाचा माताजी. हरे कृष्णा. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काय जाणवायची शिल्लक राहणार नाही. हरे कृष्णा. बघा, आपण एखाद्याला काहीतरी शिकवायला गेलो किंवा आपण शिकायला पण जातो, तर आपल्याला कोणतरी म्हणेल का असं की हे जाणलं म्हणजे मी तुला आता पूर्णपणे सगळं शिकवतो आणि हे जाणल्यावर तुला आणि शिकण्याचं काही शिल्लक राहणार नाही. हा, तर कृष्ण बघा कसे सांगतायत की तुला हे शिकल्यावर ना आणि काही जाणायचं शिल्लक राहणार नाही. म्हणजे ते ज्ञानाचा पूर्ण उगम आहे, पूर्णपणे ज्ञान देऊ शकतात. आणि आता ते प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान असं दोन्ही देणार आहेत. म्हणजे कृष्णांबद्दलचं पण ज्ञान देणार आहेत, त्या भौतिकतेबद्दलचं पण देणार आहेत. बघूया हा. पुढची स्लाइड घ्या मग. हरे कृष्ण. हा. मनुष्याणां नाम सहस्रेणु गच्छन्ति इति सिद्धे
यत यततामापि सिद्धानां कच्चवेति तत्त्वतः. सहस्रावधी मनुष्यापैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्यास प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वता जाणतो. हरे कृष्ण. तर आहे ना बघा, भक्ती किती दुर्लभ असते, सुदुर्लभ आहे ती. इथं ना कृष्ण काय सांगतायत की जे आपल्या आजूबाजूला करोडो लोक असतात, आणि तुम्ही आता स्वतः पण बघा ते म्हणजे जगाची लोकसंख्या किती आहे, त्यातलं कृष्ण हे नाव माहीत असणारे सुद्धा किती कमी आहेत. हा, आपण आता भारतात आहोत म्हणून ठीक आहे, सगळ्यांना माहित आहे, पण जगाचा विचार केला तर किती लोकांनी हा शब्द सुद्धा ऐकला असेल. मग त्याच्यानंतर त्यामुळे अशांपैकी खूप कमी लोक सिद्धी प्राप्त करण्याचा म्हणजे कृष्ण इथे सिद्धी म्हणजे कसं आहे माहित आहे, असं नका सिद्धी म्हणजे एखादी पॉवर असं नाही, तर कृष्णांना तत्वतः जाणण्याचा हा प्रयत्न करतात. ओके. आणि जर का आणि त्यातला एखादाच सिद्धी प्राप्त कर, आम्ही इथे मॅरेथॉनचं उदाहरण दिलंय. सुरुवातीला खूप जण असतात बघा, आणि मॅरेथॉन पूर्ण करणारी खूप कमी, नंबर वगैरे तर सोडाच, ती मॅरेथॉन पूर्ण करणारी सुद्धा खूप कमी जण असतात. मग असे जे सिद्धी प्राप्त करायचे प्रयत्न करतात ना, ते आपण ठरू ते लाखो लोक आहेत बाबा ती सिद्धी प्राप्त करायचा, त्यातला सुद्धा एखादाच कृष्णांना तत्वतः जाणू शकतो. म्हणजे कृष्णांना जाणणं तितकं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार, तुम्हाला डिटर्मिन राहावं लागणार, पेशन्स असायला हवेत आपल्याकडे, वैराग्य असायला हवं. हा, भक्तीच्या ह्या मार्गावर चालायसाठी तुम्हाला वाट बघावी लागणार. आणि असं नाहीये की मी एवढं करतोय तर मला सगळं कळायलाच हवं. बिलकुल नाही, कृष्णांच्या भक्तीमध्ये असं नाहीये. जेव्हा त्यांची कृष्णांची कृपा होणार तेव्हाच आपण त्यांना जाणू शकू, आपण त्यांना कुठल्याच बंधनात बांधू नाही शकत. जेव्हा कृष्णांना तत्वतः जाणायला एकतर कृष्णांची कृपा हवी, नाहीतर गुरूंची म्हणजे त्यांच्या शुद्ध भक्तांची हवी. दोनच गोष्टी करू शकतो आपण, एकतर कृष्णांची कृपा, नाही तर ते गुरूंची कृपा. तरच आपण कृष्णांच्या म्हणजे पर्यंत ह्या मार्गावर तरी चालू शकू, किंवा त्यांना तत्वतः जाणणं सोपं नाही पण आपण प्रयत्न करू शकू. आणि ना आता इथे तुम्ही येतायत, आपली पहिल्या दिवशीची संख्या बघा, आजची बघा, किंवा ह्या मार्गावर तुम्ही आलाय, इथे थांबू शकलाय, ह्याचा सुद्धा अर्थ आहे की कुठेतरी ते साठलेलं पापांचं ओझं थोडं कमी झालंय, कुठेतरी गुरूंची कृपा आहे, पूर्वजांची पुण्याई आहे, किंवा राधाकृष्णांची इच्छा आहे, म्हणून आपण ह्या मार्गावर चालू शकतोय. नाहीतर तुम्ही आजूबाजूला बघा, बरेचदा म्हणजे इथे थांबायला पण होत नाही, बसायला का, तर ती कृपा असत नाही. इथपर्यंत आलाय म्हणजे काहीतरी कृपा आहे म्हणून थांबू शकला. हं? आता ना मग आपण कृष्णांकडे जायचे ना विविध मार्ग सांगितलेले आहेत. एक श्लोक आहे भागवतम मध्ये, श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, साख्यम आत्मनिवेदनम. तर हे ना नवविधा भक्ती म्हणतात. ह्या 9 मार्ग सांगितलेले आहेत की ज्याने तुम्ही कृष्णांना प्राप्त करू शकता. तुमची इच्छा म्हणजे तुम्हाला ह्यातला जो आवडतो तो तुम्ही मार्ग स्वीकारू शकता. त्यामध्ये अजिबात असं नाहीये की फक्त श्रवणच करून का उपयोग वगैरे, असं नाही. त्यातला एक मार्ग जरी स्वीकारलात तरी सुद्धा तो तुम्हाला पूर्ण भक्ती देऊ शकतो. हा, मग श्रवण भक्तीचं उदाहरण कोण आहेत? परीक्षित महाराज. मग कीर्तन तर शुकदेव गोस्वामी, नारद मुनी, तुकाराम महाराज, हे सगळे कीर्तनम. स्मरणम तर प्रल्हाद महाराज. इतकी इतकी संकट आलीत कधीच विसरले नाहीत कृष्णांना. पादसेवनमचं लक्ष्मी देवी. अर्चनम तर पृथू महाराज. अर्चनम म्हणजे काय असतं? पूजा वगैरे करणं. वंदनम म्हणजे त्यांच्या प्रार्थना स्तुती करणं. अक्रूर आहेत त्याचं एक उदाहरण. त्याच्यानंतर दास्यम हनुमान. किती किती प्रकारे सेवा केली रामांची त्यांनी. साख्यम तर अर्जुन आहे.
उद्धव आहेत, गोपसखे आहेत, सुदामा आहेत, आत्मनिवेदनम. तर आत्मनिवेदनमचं बली महाराज, आपण एक नृग महाराजांची गोष्ट पाहिली होती बघा, ज्यांनी कृष्णांना मध्यस्थी ठेवून केलं नव्हतं, जे काय केलं ते प्रजेसाठी खूप केलं पण. हा, आणि इथे एक बली महाराज आहेत जे आत्मनिवेदनमचे उदाहरण आहेत. जेव्हा तो बटू काय म्हणतो, वामन रूपात येतात, बटू काय म्हणतो, विष्णू येतात आणि म्हणतात की मला 3 पावलं भूमी हवी. हा, तर गुरु म्हणत असतात तू देऊ नकोस, मला वाटतं हा विष्णू असणार आहे. म्हणतात की नाही, याचक आलाय, आपण यज्ञ करतोय तर दान तर द्यायला हवं, आणि विष्णू आले तर त्यांच्याचसाठी तर सगळं करतोय, मग त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे भाग्य काय असू शकतं. आणि पहिल्या 2 पावलातच कळला की हे विष्णूच आहेत. तो छोटासा बटू केवढा घेतो, 2च पावलात सगळं पाताळ आणि पृथ्वीच्या वरचं दोन्ही पण घेऊन टाकतो. मग 3रं पाऊल कुठे ठेवू म्हणतात, तेव्हा ते काय सांगतात, आणि दान तुम्ही तेच करू शकता जे तुमचं आहे. तेव्हा आता काहीच तर उरलेलं नसतं, ते सांगतात ना, माझ्या डोक्यावर ठेवा तुम्ही. तर हे आत्मनिवेदनम आहे. आणि भगवंत पण काय फक्त घेत नसतात, तर त्याच्या बदल्यात बली महाराजांना सांगतात ना की तुला आता जे इंद्र आहेत त्याच्या पुढचं इंद्र तू असणार. पुन्हा पाताळाचं म्हणजे त्यांचं जे राज्य आहे ना, जे त्यांचं आता खालचं राज्य, त्याचं द्वारपाल म्हणून मी स्वतः असेल. तर असे हे भक्तीचं आदान प्रदान आहे. पण आत्मनिवेदनम बघा, ह्याला म्हणतात आत्मनिवेदनम. आणि तुम्हाला 9ही प्रकारे करायचं असलं तर 9ही मार्ग घेऊ शकता. 9ही मार्गाने कृष्णांना प्राप्त अमरीश महाराजांनी केलेलं आहे. तर असे हे नवविधा भक्तीचे मार्ग आहेत, जे आपल्याला आवडतं तो मार्ग हे करा, स्वीकारा. हा माताजी, घ्या पुढची स्लाइड. माताजी पुन्हा ते सांगता का तुम्ही 9 विध असतात तिथे सगळे? त्याची हे सांगू का? कोणते कोणते आहे 9 विध? श्रवण भक्ती, हा हा परीक्षित महाराज. हो कीर्तनमचं सुखदेव गोस्वामी, नारद मुनी, तुकाराम महाराज. स्मरणमचं हा प्रल्हाद महाराज. हा पादसेवनम लक्ष्मी देवी. हा अर्चनम पृथू महाराज. वंदनम एक मिनिट एक अक्रूर. मिनिट एक मिनिट. खाली झाली. पादसेवनम नंतर काय? पादसेवनम पादसेवनम नंतर अर्चनम. अर्चनम. हा त्यांचं उदाहरण? मग वंदनम. पृथू महाराज येतं ह्याच अर्चनमचं. भृगू. पृथू. पृथू पृथू ओके. हा, PRUTHU असं आहे ते, पृथू. हो ओके. आणि अर्चनम नंतर? वंदनम. अर्चनम नंतर वंदनम. वंदनम. हो, त्याचे अक्रूर उदाहरण? येतात. अक्रूर. मग दास्यम. हा, हनुमान. हनुमान. मग साख्यम अर्जुन, हो सुदामा, हो हो गोपसखे. हो हा, हो आणि मग आत्मनिवेदनम बली महाराज. हो हो बरोबर. हा, घ्या थँक्यू. हा माताजी. हा हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. भूमिराप्नुलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इत्यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पृथ्वी, प्राणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण. हा, एकच मिनिट. हा, थांबा.
हा, हरे कृष्ण. ते पाणी आलं म्हणून मुलगा सांगायला आलेला. हा, तर इथे ना आता आपण कितीदा स्मरण करतो कृष्णांना. सकाळी जप करू, झोपताना नमस्कार करू, अशा टाईप असतं आपलं. मधी थोडीशी पूजा वगैरे केली तर. मग इथे ना हे कृष्ण स्वतःच्या भिन्न प्राकृतिक शक्ती सांगतायत, की ज्यामुळे जेव्हा आपण त्यांच्याकडे बघू तेव्हा आपल्याला कृष्णांची आठवण येईल. जसं आई असते बघा, तिला बाळाची आठवण सतत येत असते. जरी बाळापासनं लांब असली तरी, ऑफिसला वगैरे गेली तरी बाळाकडे तिचं लक्ष असतं. किंवा एखादी वस्तू वगैरे बघितलं तर हा, हे खेळणं बाळासाठी चांगलं आहे वगैरे असं. तसं आपण पण आता ना, हे ज्या त्यांच्या ह्या विविध भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत, त्यामुळे जेव्हा आपण त्यांच्याकडे बघू तेव्हा आपण कृष्णांची शक्ती म्हणजे कृष्णांचीच एक कृपा आहे असं पाहायला शिका. हा, म्हणजे आपण नित्य कृष्णांच्या स्मरणात राहू. आता ही भूमी आपण पृथ्वीला कसं वागवतो बघा. तरी पण म्हणजे प्लास्टिक टाकतो, प्रदूषण करतोय, पण ती भूमी आपल्याला किती चांगल्या प्रकारचं अन्न वगैरे देत असते, प्रेम करते आपल्यावर. हा, तर ही पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, हं? ही पंचमहाभूत ही भगवंतांची शक्ती आहेत. आणि आपलं मन, बुद्धी, अहंकार हे सुद्धा. मग आपण ह्या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलंय. आणि मन, बुद्धी आणि हे इंद्रिय वगैरे हे सगळं वापरूनच आपण जे काय पैसे कमावतो, शिकतो, काही जे करतो हे करत असतो. आणि ह्या पंचमहाभूतांमधनच सगळं ते घेत पण असतो. कारखान्यांमध्ये जरी बनलं तरी बेसिकली त्यांच्याकडनंच खनिज वगैरे घेतो. मग आता त्याग करताना त्याग आपल्या स्वतःच्या वस्तूंचा करायचा असतो. मग आता मागे सांगितलं होतं ना, आपण कशाचा त्याग करू शकतो सांगा. तेव्हा नारदांनी सांगितलेलं आहे की त्यामुळे हे शरीर जे आहे हे कृष्णांचं आहे आणि ते त्यांच्या सेवेसाठी वापरणं हाच त्याचा म्हणजे सर्वोत्तम उपयोग आहे. आता आलं ना लक्षात, की हे शरीर, ही पंचमहाभूत हे सगळं कृष्णांची वेगवेगळ्या शक्ती आहेत, त्यांनी आपल्याला दिलंय. त्यामुळे तुम्ही असा कुठेही तुमचं कर्तव्याचा मार्ग काहीही असो, पण तो करताना ना ते कृष्णांसाठी वापरणं हे त्याचा सर्वोत्तम उपयोग आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे यज्ञाचा अर्थ तो लक्षात ठेवा, की आपण जे काय करतो ते कृष्णांना म्हणजे विष्णूंना अर्पण करायला हवं. का तर ते त्यांनी दिलेलं आहे. मग ज्यांनी दिलं त्यांच्यासाठी अर्पण करायला हवं. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. स्क्रीन काळा झाला. हरे कृष्णा. हे महाभाव अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे, जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्णा. हा, तर आहे ना इथं ना आपण बघा प्राण्यांचं, वनस्पतींचं वर्गीकरण करतो ना, तसं इथे कृष्णाने स्वतःच्या शक्तींचं वर्गीकरण केलेलं आहे. तर इथे ते काय सांगतायत, त्यांच्या शक्ती कुठल्या आहेत, तर एक परा आणि अपरा. तर परा म्हणजे काय, तर जे त्यांचं आध्यात्मिक जगत आहे ते सगळं पराशक्तीमध्ये येतं. अपरामध्ये काय येतं, तर हे जे आपल्या आजूबाजूला हे जे निसर्गतः बनलेलं सगळं आहे हे अपराशक्ती येते. आणि आपण जे जीव असतो ना, जीव हे आपण तटस्थ मध्ये येतो, तटस्थ शक्ती. का, तर आपण असे किनाऱ्यावर उभे आहोत, म्हणजे नदीच्या, समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहिलात तर कधीतरी म्हणजे किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहिलो तर पाय पाण्यात कधीतरी असतात, कधीतरी नसतात, असं असतं. म्हणजे आता माझे पाय पाण्यात आहेत, पाणी आत गेलं की आता ते पाण्याच्या बाहेर आहेत. तसे आपण जे जीव आहोत ना, हे तटस्थ शक्ती म्हटले जातात. की म्हणजे आपल्यावर सोडून दिलेलं आहे. आपल्याला एक बुद्धी दिलेली आहे, तिचा वापर करून तुम्ही ठरवायचंय की तुम्ही पराशक्तीमध्ये राहणार की अपरामध्ये. परा म्हणजे भगवंतांचं आध्यात्मिक धाम, आपल्याला तिकडे जायचंय, आपण तिकडून आलोय आणि हे आपल्या हातात आहे, आपण जाऊ शकतो. त्यामुळे आपण असे काठावर आहोत, तिकडेही ठरवलं तर जाऊ शकतो आणि इकडेही राहू शकतो. आणि आपल्याला जीवन जगण्यासाठी फक्त मनुष्यच नाही, इथे जे म्हणून कोण सजीव आहेत ते सगळेच जण अपरा म्हणजे ही जी पृथ्वी आहे ना आपल्या आजूबाजूची, हे सगळं साधन आहेत, निसर्ग आहे,
ह्याचा जीवन जगण्यासाठी उपयोग करतात. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. कारण अगदी चिमण्या वगैरे घरटं बांधायला वगैरे इथनं असंच छोट्या छोट्या काड्या वगैरे गोळा करतात ना. तर प्रत्येक जण जीवन जगण्यासाठी ह्या अपरा ह्याचा उपयोग करून घेत असतो. अजून एक आहे वर्गीकरण, अंतरंगा आणि बहिरंगा. अंतरंगा म्हणजे काय, तर सगळं आध्यात्मिक जीवन, त्यांचं सगळं आध्यात्मिक जगत. आणि बहिरंगा म्हणजे हे जे आता आपण म्हंटलो ना, निसर्ग जो दिसतो आपल्याला आजूबाजूला, ते सगळं बहिरंगामध्ये येतं. अंतरंगा शक्तीमध्ये आपला फक्त आत्मा येत असतो. घ्यावा त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्णा. सर्व सृष्ट प्राणीमात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ता हे मीच आहे, हे निश्चितपणे जाण. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मनाप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्णा. बघा आता कृष्ण काय सांगतायत, सर्व प्राणीमात्रांचा उगम आहे ना, तो ह्या दोन शक्तींमध्ये होत असतो. आणि इथे जे म्हणून काय आध्यात्मिक पण आहे आणि भौतिक आहे, ह्या सगळ्याचा उत्पत्ती करता प्रलय करता कृष्ण आहेत. आता उद्या बघू ते महाविष्णूंचा, आपण इथे खाली पण महाविष्णू दाखवलेत की कसे कसे हे होत जातात विस्तार कृष्णांपासून. त्यामुळे त्याचं मूळ हे कृष्णच आहे, सगळ्याचे उत्पत्ती करता आणि प्रलय करता कृष्ण आहेत. आणि आपण बघतो का की कधी हे ग्रहगोल वगैरे अगदी त्यांच्या बघा कक्षांमध्ये कित्येक काळ किती काळ गेलाय तेवढं ते सतत त्यांच्या कक्षांमधून असे व्यवस्थित भ्रमण करतायत. एका क्षणासाठी पण कोणाची गती बदलत नाही किंवा ते त्यांची हे ऑर्बिट वगैरे सोडत नाहीत. तर आता ऑटोमॅटिक तर हे होणार नाही. तुम्ही ठरवा की मी एक असं काहीतरी असं तरंगत ठेवतो, तर त्याच्यासाठी आपल्याला किती ते मॉडेल बनवताना काय काय करावं लागतं. तर हे आपोआप तर राहणार नाही. तर कृष्णाने इथे सांगितलंय बघा की माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाहीये. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. म्हणजे कृष्णाने या सगळ्यांना धारण केलेलं आहे. पण मोत्याची माळ असते, त्याचे आपल्याला फक्त मोती दिसतात, आतला दोरा दिसत नाही. पण समजा तो दोरा तुटला तर सगळे मोती असे जमिनीवर पडतात बघा. तसे कृष्ण जे आपल्याला फक्त ग्रहगोल दिसतात, कृष्णाने ते त्या दोऱ्याप्रमाणे धारण केलेले आहेत. माताजी घ्या पुढची. त्यामुळे सगळं काही जे आहे हे कृष्णांवर आश्रित आहे. हरे कृष्णा. रसोहम वसु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययो प्रणव सर्ववेदेषु शब्दके पुरुषूनुषु पुरुषांनुषु. हे कौन्तेय, प्राण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्णा. बघा काय काय कृष्ण आहेत. तर पाण्यामधील रस मी आहे. आता पाण्यामधील रस म्हणजे काय, कारण पाण्याला काही चव नसते, मग काय आहे, तर तरी पण आपल्याला कोणी म्हटलं तांदूळ खाता, आपण खाऊ नाही शकत, आपण त्याला पाण्यात शिजवून भात मग त्यांना पाणी मिळतं ना, तर तो जो जीवन रस आहे ना, किंवा आपण पण इकडून तिकडून आलो आणि पाणी पिलो की आपल्याला किती छान वाटतं. तर तो जो पाण्यामधलं जीवन शक्ती आहे ती कृष्ण आहे. माताजी ते स्क्रीन काळा झाला. तर पाण्यानंतर काय, चंद्र सूर्याचा प्रकाश कृष्ण आहे. हे जे, कारण बघा चंद्र आणि सूर्याच्या प्रकाशावरच सगळं अवलंबून आहे आपली अन्न साखळी. तर तो कृष्ण आहे. वैदिक मंत्राताल ओंकार कृष्ण आहेत. त्यामुळे हे ज्याच्या वेळेस आपण हे सगळ्याला बघू तेव्हा कृष्णांना आठवण करा की ह्या कृष्णांच्या विविध शक्ती आहेत.
आकाशातील शब्द मनुष्यांमधील सामर्थ्य कृष्ण आहेत. माताजी पुढची स्लाइड घ्या, बघूया हा आपण काय काय आहेत ते. वाचा माताजी. हरे कृष्ण. पाण्यात चव, चंद्रसूर्यामधील प्रकाश, वैदिक मंत्रामध्ये ओम, आकाशामध्ये शब्द, मनुष्यामध्ये सामर्थ्य, पृथ्वीमध्ये सुगंध, आगीमध्ये उष्णता, सर्व जीवांमध्ये जीवशक्ती, सर्व तपस्व्यांमध्ये तप, अस्तित्वातील सर्व वस्तूमध्ये बीज, बुद्धिमानांमध्ये बुद्धिमत्ता, शक्तिमानामध्ये शक्ती, बलवानामध्ये बल, धार्मिक तत्वाच्या विरुद्ध नाही असे लैंगिक जीवन. हरे कृष्ण. म्हणजे जे तुम्ही पती पत्नींमध्ये प्रामाणिक राहून असतात ते. ओके. आता हे हा वाचा माताजी. हरे कृष्ण. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. त्रिगुणांनी, सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप जाणीत नाही. हरे कृष्ण. बघा, हे जे सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत ना, ही माया म्हणायची. त्रिगुणी माया ही आपल्याला कंट्रोल करत असते. आता ते 14व्या अध्यायात कळणार आपल्याला. तर खरं कृष्ण जे आहेत ते ही माया आपल्याला कंट्रोल करते, पण कृष्ण हे मायापती आहेत. म्हणजे माया त्यांच्या कंट्रोलमध्ये काम करत असते. हा, ते त्रिगुण कृष्णांना काही करू नाही शकत. आणि पुढे माताजी खालचं स्क्रीन. हा, त्रिगुण हे जे सत्व, रज आणि तम ह्यांच्यामुळे, ह्या मायेमुळे ना आपण भगवंतांना त्यांच्या, हे जे आता कृष्ण सांगतायत की चराचरामध्ये कसा मी सामावलोय, की आपले हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं हे त्यांनी दिलंय. मन, बुद्धी, ही अहंकार. म्हणजे अहंकार खरा कुठला असतो, की मी कृष्णांचा नित्य दास आहे. हा खरा अहंकार. हे सगळं आपल्याला त्यांनी दिलंय आणि ते आठवत नाही आपल्याला. का आठवत नाही बघा, तर आपल्यावर मायेचा प्रभाव आहे. आणि तो म्हणजे कृष्णांमध्ये आणि आपल्यामध्ये एक मायेचा पडदा आहे. आणि ज्ञानाने जर का आपण तो दूर करू शकलो, तर चराचरामध्ये आपल्याला कृष्ण दिसणार. मग म्हणजे कुंती महाराणी कुंतीची शिकवण म्हणून प्रभुपाद स्वामींचं एक छोटस पुस्तक आहे. त्याच्यामध्ये कुंती महाराणींनी स्तुती केली आहे कृष्णांची. त्याच्यावर आहे ते, छान आहे. त्यात त्यांनी खूप छान हे सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. एकच मिनिट. हा, अच्छा माताजी. पुढची घेऊ का स्लाइड? हा, हे झालं आपलं ना. हो, सॉरी, पुढची घ्या. हो. हरे कृष्ण. देवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेय प्रपद्यते मायामेत्मां तरन्ति ते. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. हरे कृष्ण. बघा, आता ही जी भगवंतांची माया आहे, ज्याच्यामुळे कृष्ण म्हणाले ना की आपण सगळे तिच्या प्रभावाखाली असतो आणि तिच्याचमुळे आपण त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपात जाणवू नये, ओळखू नाही शकत. आणि विसरतो आपण कृष्णांना, त्यांच्याशी आपलं असलेलं नातं वगैरे. तर आहे ना, ही माया आहे ना, ही एकदम हे आहे. म्हणजे आपण आधी सांगते, तुम्ही मंदिरात गेलात ना इस्कॉनच्या, तर बघा, असा हात वर करून आपण हरे कृष्ण म्हणतो. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. का म्हणतो आपण तसं? तर हा भवसागर आहे. ह्याचं वर्णन कसं केलं, हे जे भौतिक जगत आहे हा भवसागर आहे. आणि एका भर समुद्रात मध्यावर तुम्ही खूप चांगले पोहणारे आहात, पण एकटे किती त्या लाटांना सहन करणार आहे आणि किती तग धरू शकतो माणूस एकटा भर समुद्रात, कोणाची मदत नाही. हा,
तर मायेला आणि तो पार करणं आपल्याला किती अवघड आहे सांगा. तर मायेला म्हणजे तरुण त्यातनं पलीकडे जाणं हे एवढं कठीण आहे. आणि हे असं कृष्णच म्हणतायत बघा, की माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे. हं? अं, परंतु जे मला शरण आले ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. म्हणजे जर का तुम्ही या भवसागरामध्ये भगवंताच्या हातात, म्हणजे भगवंतांकडे आपला हात पुढे केलात ना, त्यांच्या हातात एकदा सोपवलं, तर हा भवसागर आपण सहज ओलांडून जाऊ शकतो. एकट्याने करायला गेलात तर ते शक्य नाहीये. हा आणि ह्याचं नावच भव. भव म्हणजे सुख दुःख. ह्याच्या लाटा इथे उमटतच राहणार, म्हणून त्याला भवसागर मिळालाय. तो सतत हलत असतो समुद्र, तशा लाटा ह्या सतत इथे उठत राहणार. मग जर का आपण कृष्णांच्या हातात हात दिला तर तो आपण सहजपणे पार करू शकतो. म्हणून आपण असा हात करतो की हात कृष्णांकडे, म्हणजे बुडणारा माणूस पण हात बाहेर करत असतो ना मदतीसाठी, तर आपण पण कृष्णांकडे तो हात पुढे करत असतो. एकदा त्यांच्या हातात ते बघा, ते तयारच आहेत आपला हात हातात घ्यायला, आणि मग आपण ही भवसागर सहज पार करू शकू. नाही तर ती खूप दुस्तर आहे त्यांची माया पलीकडे. पुढची स्लाइड घ्या माताजी. वाचा. हरे कृष्ण. नमाम दुष्कृतानो मूढा प्रपद्यन्ते न राधमा माया अपहृत ज्ञाना आसुरम भावम आश्रितः. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे जे आसुरांची प्रवृत्ती त्याला शरण येत नाही. आता ना, आणि इथे सांगितलेलं आहे ते 4 लोक जे कृष्णांना शरण जातात, आणि ती 4 लोक जे कृष्णांकडे कधीही जात नाहीत आणि कृष्ण पण त्यांच्याकडे जात नाही. हा, मग हे ते 4 जण आहेत जे कधीच कृष्णांकडे जाऊ नाही शकत. तर जे अत्यंत मूढ आहेत. मूढ म्हणजे काय, इथं गाढवाचं उदाहरण दिलंय की अत्यंत मूर्ख, की गाढवाला खायला खूप कमी देतो त्याचा मालक आणि काम खूप जास्त करून घेत असतो, तरी पण गाढव ते करतं आणि परत त्या मालकाकडेच येत असतं ते थोड्याशा खाण्यासाठी. तर जे लोक असं समजतात की माझ्यासाठी सगळं इथं मी करायला पाहिजे, सगळं ओझं माझ्या डोक्यावर आहे आणि माझं इथं सगळं मीच बघायला पाहिजे, आणि ते त्यांच्या कामातच जन्म बुडालेले असतात. तर अशा, आणि दुसरा कृष्ण कोण आणि भक्ती काय असा बिलकुल ते विचार करू नाही शकत. हा, तर आता गाढवायला हे कळत नाही की त्याची भूक मुळातच एवढीच असते की कुठलंही खुरटं बिरटं, तसा पण मालक खूप काही चांगलं गाढवाला खायला घालत नाही. जे काय तो मग स्वतः जरी ते आजूबाजूला गेला आणि तेवढं मिळवून खाल्ला तरी तो सुखी राहू शकतो, पण तो त्या मालकासाठी खूप राबत असतो आणि ते त्याने दिलेलं खात असतो. तसं आपण पण असतो. आपण ठरवलेलं असतं की नाही, इथे सगळं माझं मला बघायला पाहिजे, बाकी कोणावर मी अवलंबून राहू नाही शकत. तर हे एका मर्यादेपर्यंत बरोबर आहे. हा, इथं आयतं काहीच नाही मिळत, तुम्हाला उठून तुमचं बघावं लागणार आहे, हे एका मर्यादेपर्यंत अगदी बरोबर आहे. पण त्याच्या पुढे मनुष्य जीवन फक्त आपल्याला ह्याच्यासाठी नाही मिळालेला गाढवासारखं राबायसाठी. त्याच्याही पुढे तुम्ही थोडा वेळ काढायला पाहिजे स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, ज्यासाठी मनुष्य जन्म मिळालाय. की मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझं भगवंतांशी परमात्म्याशी नातं काय आहे, ते मी कसं जोडू. हा, तर आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पण आपण वेळ हा काढायलाच हवा, थोडा तरी काढायचा प्रयत्न करायला हवा. कारण मनुष्य जीवन हे त्यासाठी मिळालंय, ह्या भवसागरामध्ये अडकून राहण्यासाठी नाहीये ते. त्यामुळे मग जे अशा वृत्तीचे आहेत ना, जे अत्यंत मूर्ख, की ज्याच्या पुढे ते विचार नाही करू शकत, ते कधी कृष्णांना नाही, कृष्ण त्यांचा विचार नाही करत. म्हणजे नराधम आहेत, की ज्यांनी ठरवलेलंच आहे की दुसऱ्यांना त्रास देणे,
दुसऱ्यांना म्हणजे फक्त त्यांचं जीवनच अशी अधम कामं, म्हणजे जे शास्त्रांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हे करू नका, विनाकारण दुसऱ्याच्या वाटणीचं काढून खाणं, दुसऱ्यांना त्रास देणं, असंच म्हणजे भांडणं, मारणं, अशी कामं की जी नको म्हणून सांगितले तरी ते करणार. तर जे नराधम आहेत हे कधीही कृष्णांकडे जात नाहीत, कृष्ण त्यांच्याकडे जात नाहीत. ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालंय, म्हणजे आता थोडस सायन्स वगैरे मध्ये खूप ऍडव्हान्स आणि तो एक अहंकार येतो की म्हणजे दुसऱ्या अध्यायात म्हटलेलं, कुठे आहेत देव भगवंत, जे ते दिसले तर मी मानणार, असं मला दिसत नाहीत मी मानणार नाही. तर आपल्या अपूर्ण इंद्रियांनी आपण त्यांना जाणूच नाही शकत, पण हे ते नाही मानत, तर त्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालेत असे. हा, आणि जे आसुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, म्हणजे ज्यांची वृत्ती ते रावण आणि आपला कोण प्रल्हादांचे वडील कोण बरं ते किंवा कंस, की जे नास्तिकच आहेत, त्यांना सगळं माहित आहे. रावणाला पण माहीतच होतं, असं काय ज्ञानीच होता तो, पण मानत नव्हता ना, नास्तिक झालेला. तर असे मग तर अशांचा हे 4 लोक आहेत ज्यांच्याकडे कृष्ण कधी बघत नाहीत आणि ते पण कृष्णांकडे कधीच जात नाहीत, की जे अत्यंत मूर्ख आहेत, नराधम आहेत, ज्यांचं ज्ञान मायेने घेऊन घेतलंय आणि जे आसुरी वृत्तीचे. हं? ओके, आता माताजी पुढची स्लाइड घ्या. त्या स्लाइड मध्ये दाखवलंय त्यांनी. हा असा अत्यंत मूर्ख, तो खाली हे आहे, हिरण्यकश्यपू तपश्चर्या करत होता, आसुरी वृत्ती. ते नराधम आहेत, जगाय आणि मदाय. पुढे बघू आपण त्यांची गोष्ट, की नुसतं विनाकारण दुसऱ्याला त्रासच देणं असं. हा माताजी पुढची. तर ही लोक कधी कृष्णाकडे जात नाहीत, कृष्ण पण त्यांच्याकडे नाही बघत. आता ती 4 लोक जे कृष्णांकडे जातात ती बघूया. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनो अर्जुन, आर्तो जिज्ञार्थी अर्थार्थी ज्ञानी च भरत शर्भ. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. म्हणजे कोण जातं कृष्णांकडे बघा, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता पुढची स्लाइड घ्या माताजी, बघूया. ही 4 लोक मात्र कृष्णांकडे जातात. आता अर्थ म्हणजे काय, काहीतरी दुःख आहे. बरं पण ठीक आहे, दुःख आहे म्हणून का होईना ऍटलिस्ट कृष्णांकडे जातात पण. आणि तर बघूया आपण, इथे ना गजेंद्रचं उदाहरण दिलंय भागवतामध्ये. कथा सगळ्यांना माहित असणार, की पाण्यात तो मगर पाय धरतो आणि हत्तीला काय मगर भारी नसते, पण पाण्यात ती मगर त्याला भारी पडत असते. आणि शेवटी गजेंद्रला एका क्षणी कळतं की बास, आता काहीही उपयोग नाही प्रयत्न करून. तेव्हा पूर्वजन्मीचं गजेंद्रला एक भजन आठवतं आणि तो विष्णूंसाठी ते भजन गायला सुरू करतो. आहे बघा ते भजन, माहित आहे का, हे गोविंद हे गोपाल हम तो जीवन हारे. तर तो गजेंद्र, मग भगवंत गरुडावरून येतात, मगरीला मारतात आणि गजेंद्रला पण मुक्त करतात. त्याच्यानंतर द्रौपदी पण दुःखी होती. त्याच्यानंतर पुढे दाखवले ते व्यासदेवांच्या पत्नी आहेत. तो जो बाळ होतं ना पोटात, ते पूर्ण ज्ञानात स्थित होतं आणि त्याला माहित होतं की मी बाहेर आलो की माया मला हे आपल्या बंधनात घेणार आणि मी कृष्णांना विसरणार. म्हणून जवळजवळ 16 वर्ष ते बाळ बाहेरच येत नसते. शेवटी व्यासदेव कृष्णांना प्रार्थना करतात की तुम्ही त्या बाळाला सांगा की आईला त्रास होतोय, तू बाहेर ये. तर हे दुःखी होते म्हणून कृष्णांकडे गेले. मग अर्थार्थी, इथे खाली ध्रुव महाराज आहेत. राज्य केवढं हवं होतं ध्रुव महाराजांना, एकतर अढळ स्थान हवं होतं. आणि ध्रुव महाराजांचे वडील उत्तानपाद, त्यांचे वडील मनु आणि मनूंचे वडील ब्रह्मा. म्हणजे ध्रुव महाराजांचे पणजोबा होते ब्रह्मा. तर आता ब्रह्मांपेक्षा पण मोठं राज्य, म्हणजे ब्रह्मलोक खूप मोठा असतो, तर त्याच्यापेक्षा पण मोठं राज्य आणि अढळ स्थान पाहिजे होतं. पण ठीक आहे, छोटासा बाळ आलं ते कृष्ण विष्णूंकडे आलं, हे चांगलं केलं, तर ते अर्थार्थी होते. छान आहे गोष्ट. पुढे मी नंतर सांगेन तुम्हाला वेळ मिळाला तर.
सुग्रीव आहेत त्याच्या पुढे, की ज्यांना राज्य हवं होतं. हा, हे झाले अर्थार्थी. मग जिज्ञासू म्हणजे आता वरती परीक्षित महाराज आहेत, की जीवनाचे शेवटचे 7 दिवस शिल्लक होते. अशा वेळेस त्यांनी म्हणजे ते ज्ञानात पण स्थित होतेच, पण जिज्ञासू पण, म्हणजे इथं त्यांनी भागवतमची जिज्ञासा केली आणि त्यामुळे शुकदेव गोस्वामींनी त्यांना भागवतम सांगितलं. हा, आपल्याला सगळ्यांनाच कळलं त्यामुळे ते 7 दिवसाचं आयुष्य वाढवायचं कसं हा विचार नाही केला. त्यात मी चांगलं काय करू शकतो, तर सगळ्यांनी सांगितलं भागवतम ऐका. मग ते आले हरिद्वारला आणि शुकदेव गोस्वामी तिथे म्हणजे बघा, इच्छा असली तर गुरु पण येतात. आणि त्यांनी शुकदेव गोस्वामींनी भागवतम सांगितलं. मग शुकदेव गोस्वामी हे ज्ञानात स्थित होते आणि परीक्षित महाराजांनी जिज्ञासा केली. आणि हे जे खाली आहेत ना, ते भागवतमच्या सुरुवातीला आहे बघा, की ऋषी मुनींनी कलियुगात मनुष्याच्या कल्याणासाठी एक यज्ञ सुरू केलेला. ते सगळे ते ऋषी तर असे हे अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, की कसंही होऊन कृष्णांकडे जातात तरी ही लोक चार. माताजी घ्या पुढची स्लाइड. मग आता ह्यातले कृष्णांना कोण आवडतात बघू. हरे कृष्णा, यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तोच श्रेष्ठ, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. हरे कृष्णा. हा, आता ह्यातले कृष्णांना कोण आवडतात? अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. त्यातले ज्ञानी, कारण ना हे जे ज्ञानी आहेत ते पूर्ण भक्ती सेवेमध्ये स्थित असतात, भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये. हा, आणि ते कधीच कृष्णांना सोडत नाहीत. कसं होतं, दुःख दूर झाल्यावर कधी कधी आपण कृष्णांना विसरून पण जातो. पैसे मिळाले की विसरून पण जाऊ शकतो. जिज्ञासू दोन होऊ शकतं. एकतर जिज्ञासा पूर्ण झाली की कृष्णांना टाटा बाय बाय, किंवा योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते त्या मार्गावर पुढे जातील आणि ज्ञानात स्थित होतील. पण जे ज्ञानी आहेत, जे शुद्ध भक्त आहेत, ते बाह्य परिस्थिती काही असू दे, ते कृष्णांशी घट्ट जोडलेले असतात. त्यामुळे कृष्णांना हे ज्ञानात स्थित आहेत ते, कारण मी त्यांना खूप प्रिय आहे आणि ते मला प्रिय आहेत. जे ज्ञानात स्थित आहेत ते कृष्णांना आवडतात. हा, बा त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. बहूनाम जन्म जन्मांते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परमकारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्णा. बघा हा, की हे एका जन्माचा प्रवास नाहीये. कृष्णांविषयी कळलं आणि मला लगेच भक्ती मिळाली असं नाही. कृष्ण प्रेममय भक्ती देत नाहीत. तुम्हाला वस्तू हव्यात, घर हवंय, कुटुंब हवंय, गाड्या हव्यात, नोकरी हवी, असलं काहीतरी कृष्ण देतील. पण पण तुम्हाला प्रेमा भक्ती देत नाहीत कृष्ण. तर त्यासाठी त्यांची कृपा असावी लागते. तर ते अनेक जन्म मृत्यूंचे प्रवास आहेत आपले. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आपल्याला हे वास्तविक ज्ञान होणार आणि मग आपण त्यांना पूर्ण शरण जाऊ, तिथून आपला भक्तीचा प्रवास हा सुरू होत असतो. मग इथे कृष्ण महात्मा कुणाला म्हणतायत बघा, की ज्यांना हे ज्ञान झालेलं आहे की आपण कोण, कृष्ण कोण, आणि ते पूर्ण कृष्णांना शरण गेलेले आहेत. की सगळ्या कारणाचे कारण कृष्ण आहेत हे जाणून त्यांना तसे शरण गेलेत, तर त्यांना कृष्ण महात्मा म्हणतो. आणि असे महात्मा सुदुर्लभ, खूप दुर्लभ असतात असे महात्मा. तर महात्मा कुणाला म्हणतात ते बघा, आपले सगळे संत आहेत बघा तसे महात्मा. ओके, घ्या बघताय. हरे कृष्णा. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानाचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो
तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्यांची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्णा. हा. तर इथे थोडं देवी देवतांच्या उपासनेविषयी सांगितलेलं आहे, की जे खरे ज्ञानात स्थित आहेत ते ज्ञानाच्या दृष्टीने बघतात. इथे चराचरामध्ये परमात्म्याला पाहत असतात. आता पण महात्मा कोण, तर ते पूर्ण त्यांनी जाणलेलं असतं की इथे जे काय आहे त्याचं मूळ कारण हे कृष्ण आहेत आणि त्यांना शरण गेलेले असतात. पण जे सामान्य लोक आहेत ज्यांचं ज्ञान मायेने हरवून घेतलेलं आहे, मग ते काय करत असतात, तर छोट्या छोट्या आपल्या इच्छांसाठी देवी देवतांना शरण जातात. तो काय प्रॉब्लेम नाही, ह्याला कर्मकांड म्हणतात. आणि त्यांच्या आराधनेचे विविध विधिविधान पाळत असतात. हं. आणि भगवंत पण कसे असतात माहित आहे, की ही जी आता उद्या आणि आपण बघू, ही जी रचना कशी आहे, कृष्ण हे मेन आहेत. हा. आणि ही सृष्टी चालवण्यासाठी वेगवेगळ्या पोस्टवर वेगवेगळ्या देवी देवतांची नेमणूक झालेली आहे. हा. आणि त्याप्रमाणे थोडी थोडी पॉवर ही त्यांच्याकडे आहे. आणि शेवटी कसं आहे, कंपनीचे सीईओ असतात, ते मॅनेजर्स नेमत असतात वेगवेगळ्या कामांसाठी. तसे हे देवी देवता आहेत, त्या त्या पोस्टवर त्यांना ठेवलेलं आहे, की जेणेकरून ही सृष्टी चालावी. त्यांची त्यांची कामं त्यांना नेमून दिलेली आहेत. तर आपण ज्या ठराविक कामासाठी ठराविक देवी देवतांकडे जात असतो, नवस वगैरे बोलतो, काहीतरी करतो. मग ह्या देवी देवतांना पण कसं असतं, की अरे मी नेहमीच सांगते, तर आपण आपल्या शेजाऱ्यांना वगैरे बघा, एखाद्या डब्यात वगैरे घालून केलेला चांगला पदार्थ देतो, तर ते आपला डबा रिकामा तर देत नाहीत, ते पण देताना काहीतरी घालूनच देतात. हा. ते शेवटी गिव्ह अँड टेक असतं ना. तसं या देवी देवतांना पण आहे, ते त्यांच्या क्षमतेनुसार तुमचे ज्या काही इच्छा आहेत ते पुऱ्या करत असतात. त्यांना पण ते बंधन असतं त्यामुळे. हा. पण ही त्यांना जी शक्ती आहे ना त्यांच्याकडे आलेली, ही पण कृष्णांचीच आहे. कारण कृष्ण इथले मेन आहेत. म्हणजे एक झाड असतं. हा. त्याचं मूळ कोण आहेत, कृष्ण आहेत. आणि हे देवी देवता म्हणजे फळ, फूल, फांद्या असं आहेत. मग एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करतो म्हणजे आपण त्या फळाला पुजतोय, पाणी वाहतोय, दिवा वगैरे लावतोय असं समजा. पण मूळ जे आहे ते कृष्ण आहे. हम्म. आणि त्या मुळाकडूनच म्हणजे तिथूनच त्या देवी देवतांना पण ते सामर्थ्य येत असतं. ओके. आणि जर का कृष्णांची पूजा केली तर त्या मुळाला पाणी घातलं तर ऑटोमॅटिक सगळी पानं, फुलं, फळं ही टवटवीत राहणारच आहेत, फांद्या वगैरे. का तर आपण मुळाला पाणी घालतोय, त्याची पूजन करतोय. त्यामुळे ती पण आनंदित राहणार आहेत. असं नका समजू की राग धरतील, बिलकुल नाही. उलट जर का कृष्णांची घराण्यात पूजा अर्चेला प्रारंभ झाला, तर सगळे पूर्वज, देवी देवता, कुलदेवी हे खूप आनंदी होतात. मग कारण एखाद्या कंपनीच्या सीईओ लाच तुम्ही प्रसन्न करून टाकलात, मालकालाच, तर मॅनेजर प्रसन्न होणारच ना. घ्या बा त्याची पुढची स्लाईड. पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्णा.
सॉरी हा, मला मोटरचं बटन बंद करायला जावं लागलं आमचं. हा, तर आता पुढे बघा कृष्ण काय सांगताय. जेव्हा मग आपण असे देवी देवतांना शरण जातो, हा, तेव्हा वास्तविकतः हे लाभ कृष्णच देत असतात. आताच म्हटलं ना, देवी देवता म्हणजे झाडाचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. त्या झाडाचं मूळ कोण आहे? कृष्ण आहे. तिथूनच सगळं त्यांना पोषण मिळत असतं. हा, आणि अल्पबुद्धी म्हटलंय की तू ज्ञानाच्या नजरेने बघा, ज्ञानाच्या नजरेने पहा, चराचरामध्ये कृष्ण दिसते. ती लोक मग देवी देवतांची उपासना करतात. आणि ही जी फळं आहेत ना, ही अनित्य आणि असतात. 9व्या अध्यायात ती एक स्लाइड आहे, ती बघितली म्हणजे तुम्हाला कळेल की ही काही वेळापुरती असतात. तुम्हाला तुम्ही ज्या देवी देवतांची उपासना, त्यांच्या धामाची तुम्हाला प्राप्ती होऊ शकते, पण मुक्ती नाही मिळू शकत. हा, माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. मध्ये गेलात तरी तुम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती नाही मिळत. पुण्य क्षीण झाली की परत पृथ्वीवर यावंच लागणार. पण भगवंतांची भक्ती जे करतात ते भगवंतांच्या धामाची प्राप्ती करतात, की जिथून आपल्याला ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात परत यावं लागत नाही. आणि इथे ती स्लाइड आहे बघा, की जेव्हा देवी देवता पण काहीतरी प्रॉब्लेम मध्ये सापडतात, तेव्हा क्षीरसागराच्या किनाऱ्यावर विष्णूंकडेच जातात बघा. हा, मग आपल्याला कोणी अडवलं, आपणही तिकडे जायला हवं. ओके? हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. हरे कृष्ण. हा, तर हे भगवंत निराकार होते वगैरे, ह्यांना असं ज्यांचं मत आहे ना, की ज्यांना ते ब्रह्मस्वरूपावर म्हणजे भगवंत म्हणजे एक ज्योत आहेत, व्हायब्रेशन आहेत, असं ध्यान धारणा वगैरे करतात ना, त्यांच्यासाठी त्यांना कृष्ण अल्पबुद्धी म्हणतात. ते कृष्ण निराकार नाहीये. हा, त्यांना सगुण साकार आहे, त्यांचं रूप आहे. बघितलं ना, आपल्याला पण उलट त्यांनी त्यांच्यासारखं बनवलंय. त्यांचं ते कसे आहेत, आपण त्यांच्या डोक्यावर मोरपीस आहे, हा, आणि हातात बासरी आहे, असं त्यांचं मूळ रूप आहे. तर त्यांच्या अज्ञानामुळे भगवंतांना ते त्यांच्या मूळ रूपात जाणू नाही शकत. का? तर त्यांची ती इच्छाच नसते, ते तशी जिज्ञासा करत नाहीत, त्या शास्त्रांचा अभ्यास करत नाहीत. तो जर का केला तर भगवंत हे गोविंद रूपात की डोक्यावर मोरपीस, हातात बासरी, असे ते त्यांच्या गोलोक धामात असतात. ओके? हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे बघा, हे कृष्णांचं रूप आहे. असे आहेत आपले गोविंद रूपातले कृष्ण. आणि त्यांच्या म्हणजे कसा रंग आहे त्यांचा, तर आता पावसाने भरलेले ढग असतात बघा, जे सूर्याचे किरणांच्या म्हणजे सूर्य त्यांच्या मागे असला तर ते असे काळपट ढग असे चकाकतात, असे सोनेरी सोनेरी दिसतात. तसे आहेत त्यांचं घनश्याम वर्ण आहे. असे आहेत त्यांचं स्वरूप. वाचा माताजी. हरे कृष्ण. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधी प्रकट होत नाही. माझ्या अंतर्गत शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेल्या सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणी जाणत नाही. हरे कृष्ण. मूढ आणि अज्ञानी लोकांना ते कधी प्रकट होत नाहीत. का? तर मगाशी म्हटलं, त्यांच्यावर मायेचा प्रभाव असतो. जेव्हा ज्ञानाने हा मायेचा पडदा दूर झाला तरच आपण भगवंतांना त्यांच्या अजन्मा म्हणजे ते कसे जन्म मृत्यूच्या पलीकडे आहेत, अच्युत म्हणजे ज्यांचं कधी पतन होत नाही, असे त्यांच्या ह्या रूपात जाणू शकतो, म्हणजे सच्चित आनंद रूपामध्ये. हा, आणि भगवंत बघा,
भूतकाळात घडलेले सर्व काही, आता जे घडतंय आणि भविष्यात जे काय होणार आहे, हे सगळं ते जाणतात. पण आपण त्यांना म्हणजे कोणच त्यांना पूर्णपणे जाणू नाही शकत. कारण आपण अपूर्ण आहोत, ते पूर्ण आहे. आणि सर्व जीवांविषयी सगळं काही ते जाणत असतात, हृदयातच आहेत आपल्या प्रत्येकाच्या. हम्म. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आपल्याला ना कृष्णांना हे तत्वतः असं जाणायचं. इथे श्लोक पण लक्षात ठेवा पाहिजे असले तर, की ह्या अशा आहेत कृष्ण. निराकार वगैरे नाही आहेत. हा, वाचा मग. हरे कृष्ण. येषां तत्त्वगतं पापं जनानां पुण्यकर्माणं ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्य कर्म केले आहेत आणि त्यांची पाप करणे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. हा, तर आता आपण पण इथे आलोय ना, तर नक्कीच हा बघा कृष्णाने सांगितलंय की जर का आपण म्हणजे ज्यांची ह्या जन्मीची आणि पूर्वजन्मीची काहीतरी पुण्यकर्म केली असतील आणि पाप कर्म नष्ट झाली आहेत, तरच आपण ह्या अज्ञानातून बाहेर पडू शकतो, ह्या भवसागर म्हणजे ह्या मायेच्या पलीकडे जाऊन जरा बघू शकतो आणि भगवंतांच्या सेवेमध्ये दृढ निष्ठेने जोडून घेऊ शकतो. हा, तर तुम्ही पण मी सुरुवातीला म्हंटल होतं की इथे आला थोडं थांबा, की कुठेतरी पूर्वीची पापकर्म नष्ट झाली आहेत आणि कुणाची तरी भगवंतांची गुरूंची कृपा आहे की ज्यामुळे इथे थांबू शकलाय आणि भगवंतांशी जोडले जाऊ शकतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. पुढची स्लाइड घ्या माताजी. रेश्मा माताजी, आवाज येतोय ना माझा? थोडं इंटरनेटचा इश्यू आहे. हा माताजी, आवाज येतोय. येतोय ना? हा, चालेल. तिथे पुढे ना ह्याचं उदाहरण आहे. नारद मुनी एक मृगारी म्हणून असतो. माताजी पुढची स्लाइड घ्या. एकदा नारद मुनी असेच भ्रमण करत असतात आणि त्यांना तो मृगारी दिसतो. तो काय करत असतो, त्याने एका प्राण्याला मारलेलं असतं, पण मारलं म्हणजे जीव असं म्हणजे त्याला थोडस जिवंत ठेवलेलं असतं आणि त्या वेदना सहन करत तो जिवंत असतो. मग ते नारद मुनींना बघून खूप वाईट वाटतं की असं अर्धवट का जिवंत ठेवलंय. मग तो मृगारी म्हणतो की का, मला बरं वाटतं तसं त्याला बघायला. मग तो म्हणतो का, असं कसं तुला बरं वाटू शकतं दुसऱ्याला वेदना देताना, आणि का करतोयस तू अशी कामं? तर मग सांगतो की माझ्या कुटुंबाला जगवायसाठी, आई वडिलांना, कुटुंबाला वगैरे. मग नारद मुनी म्हणतात जा परत आणि विचार जा की ते तुझ्या पापात आहेत का सहभागी. तर ते म्हणतात की बाबा, आई वडील म्हणतात की आता आम्ही वृद्ध झालोय आणि आम्ही काय तुला असं सांगितलेलं नाही की तू असंच करून पैसे कमव किंवा अन्न मिळव. तू ज्या मार्गाने आणशील ते आम्हाला खावं लागणार, त्यात आम्ही आता तुझ्या पापात कसे सहभागी असू. पत्नी मुलं पण तेच म्हणतात. मग मृगारीला ना ते ऐकल्यावर खूप वाईट वाटतं. आणि बघा म्हणजे किती ह्याच्यात असतो आपण, एक नशा असते आपल्यामध्ये, ती खडकन कशी उतरते गुरूंमुळे. मग परत येतो आणि म्हणतो की त्या सगळ्यांनी असं सांगितलं. मग नारद त्यांना ना त्याला सांगतात की तू हे सगळं जे करतोय त्याचे परिणाम काय असतात. आणि ते सगळं ऐकलं तो म्हणतो मग मी काय करू, मी ह्यातनं बाहेर कसा पडू. मग नारद त्याला उपदेश करतात की एका योग्य जीवनाचं, भक्तिमय. आणि तो त्याप्रमाणे जीवन जगतो आणि नारद पण त्यांच्या वाटेने निघून जातात, मृगारी पण त्या मार्गावर चालू लागतो. हा, आणि एकदा असेच म्हणजे खूप काळ निघून जातो आणि नारद परत एकदा तिकडनं येत असतात. हा, आली बघा ती स्लाइड. तो पहिला मृगारी. हा, आणि नारद परत एकदा त्यांच्यावर आणि एक ऋषी असतात, त्यांची ती दोघं येत असतात आणि हा अचानक जमिनीवर वागतो आणि कोणतरी मुलगा, माणूस म्हणजे, आणि थांबा थांबा म्हणतो, तुम्ही पाय ठेवू नका इथे, खाली मुंग्या वगैरे काहीतरी कीटक असतील ना, तुमचे पाय पडल्यामुळे मृत्यू येईल त्यांना.
आणि तुम्हाला चावतील वगैरे पण, म्हणून ते सगळं बाजूला करतो आणि म्हणतो आता ठेवा पाय. ते नारद म्हणतात हे कोण आहे हा एवढा असा हे करणारा. आणि मग त्यांना लगेच प्रणाम वगैरे करतो गुरु म्हणून. मग नारदांना आठवतो की हा तो मृग आहे आणि आत्ताचा हा मृग आहे. हा तर बघा म्हणजे गुरूंच्या येण्याने आपल्या जीवनात किती फरक पडतो. की तुम्हाला भगवंतांकडे कृष्णांच्या कृपेने गुरु येत असतात आणि गुरूंच्याच कृपेने कृष्णांची प्राप्ती होणार. गुरूंशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्ण. आता हा झालाय आपला अध्याय. कृष्ण काय सांगतायत बघा, की पूर्णपणे कृष्णांमध्ये रममाण झालेले. हा जे कृष्णांना जाणतायत की या सगळ्या भौतिक सृष्टीचे संचालक, देवतांचे नियंत्रक आणि यज्ञाचा अधिष्ठाता भगवंत कृष्ण आहेत. हा हे सगळं ते तत्वतः जाणतायत. ते मृत्यू समयी सुद्धा कृष्णाला जाणू शकतात. आता झालाय आपला इथे आजचा अध्याय. बघू आपण उद्या. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. आता आजच्या अध्यायात आपण काय काय बघितलं ते बघूया. हा की अर्जुन भक्तीविषयी अर्जुनाला जाणायचं होतं. मग कृष्णाने सांगितलं की तू तच्छृणु म्हणजे लक्ष देऊन ऐक. आणि मग पुढे भगवंतानी वेगवेगळ्या त्यांच्या शक्तींचं वर्णन केलं. मग भगवंतांना आपण कसं शरण जायला हवं. मग थोडं देवपूजा विषयी सांगितलं. आणि भगवंतांना आपण म्हणजे असं निर्विशेष रूपात नाही तर त्यांच्या सगुण साकार रूपामध्ये बघायला हवं. तर झाला आपला आजचा अध्याय. हा माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा.